नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे गावाकडची आपली शेवग्याची आमटी. मित्रांनो, मी ते आज 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्या बारीक अशा कट करून घ्यायच्या. त्याची वरचं साल आहे ती पूर्ण काढून घ्यायची आणि पाण्यामध्ये थोडी भिजत टाकायची. त्याच्यानंतर इथे मित्रांनो मी घेतलेला आहे एक टमॅटोच्या आतला जो गर आहे ते बिया मी काढलेले आहेत आणि टमॅटो थोडा बारीक चिरून घ्यायचा आहे. इथे टमॅटो चिरल्यावर मित्रांनो त्याच्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे. आपल्या शेवग्याच्या आमटीसाठी एक कांदा आणि एक टमॅटो घ्यायचा आहे. कांदासुद्धा मित्रांनो बारीक चिरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो मी काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये थोडा लसूण घेतलेला आहे. 5 ते 6 पाकळ्या 5 ते 6 पाकळ्या लसूण झाल्यानंतर ते पण एक बारीक असं खलबत्त्यामध्ये चिरून घ्यायचं आहे. नंतर आपल्या शेवग्याच्या आमटीसाठी मित्रांनो ना जास्त काही करावं लागत नाही. एकदम सिम्पल आणि बेसिक ही रेसिपी आहे. एकदा तुम्ही घरी करून बघा, मस्त तुम्हाला आवडेल. आता मी ह्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय काय माझे बघा. शेवग्याची शेंग आहे, टमॅटो, कांदा, लसूण आणि मी घेतलेली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ. आता गॅसमध्ये काय थोडं तेल तापत ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये. त्याच्यामध्ये हे जिरे टाकलेत. नंतर मोहरीची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर थोडं त्यात हिंग टाकायचं आहे. हिंग टाकल्यावर थोडं जरा त्याला तडका बसला की हिंग टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर लसूण थोडा टाकायचा आहे. लसूण, कढीपत्ता, छान अशी फोडणी झालेली आहे मित्रांनो इथे बघा तुम्ही. नंतर हळद टाकली आहे मी त्यात. हळद टाकल्यावर नंतर कांदा मस्त असं थोडा भाजून घ्यायचा आहे, परतवून थोडा लालसर असं होईपर्यंत. ॲक्च्युली शेवग्याची भाजी ही मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते. म्हणून आठवड्यातून एकदा तरी शेवग्याची भाजी खावीच. आता टमॅटो टाकलेला आहे. शेवग्याची भाजी मीन्स शेवग्या आपण सुद्धा करतो आणि त्याच्या पानांची भाजी सुद्धा आपण खाऊ शकतो मित्रांनो. शेवग्याचे खूप महत्त्व भारी. आजकाल सगळेजण जो तो बोलतो शेवगा खा. चांगलं, आठवड्यातून एकदा आपण खाऊ शकतो शेवगा. थोडं फोडणी असं थोडं लालसर कांदा टमॅटो थोडं झाला की त्याच्यामध्ये शेवगा टाकायचा आपला. आणि शेवगा मित्रांनो थोडं असं हे करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ही जी मी अर्धी वाटी मूगडाळ भिजत टाकलेली ना ती त्यात टाकायची आहे आणि ती परतवून घ्यायची आहे. नंतर चवीनुसार थोडं मीठ पण टाकायचं आपलं. ह्यामध्ये ना मित्रांनो काही करावं लागत नाही, काही मसाल्याची गरज नाही कुठलं जास्त. ही एकदम बेसिक, सिम्पल अँड सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे मंडळी. आता बघा, आता ह्याच्यामध्ये काय आहे, थोडं चवीनुसार मी मीठ टाकलं. परत त्याला परतून घ्यायचं आहे चांगलं. परतून घेतलं की परत त्याच्यामध्ये काय करायचं आहे थोडं. आता मी आमच्या घरी तयार केलेली चटणी आहे, तर ती चटणी 2 चमचे टाकणार आहे. तुम्ही तुमच्या घरी तुमच्या एरियानुसार जी आपण जसे कोकणातली असेल तर कोकणातली चटणी वेगळी, कोल्हापूर साईडची चटणी वेगळी, आपल्या नागपूर साईडची चटणी वेगळी, तशी 1-2 चमचे तुमच्या घरात जी बनवली असते ती चटणी तुम्ही टाकू शकता. याच्यामध्ये काही मसाल्याची गरज नाही मित्रांनो. एकदम सिंपल, चविष्ट अशी ही रेसिपी आहे. ह्याच्यामध्ये आता काय पाणी टाकायचं आहे. आता हे आमची दोघांच्या ह्याच्यानुसार बनवलेली आहे. तुम्ही तुमच्यानुसार थोडा वाढवू शकता. थोडा शेंगा वाढून थोडं पाणी, कांदा अजून अर्धा घेऊ शकता एक्स्ट्रा, टमॅटो किती माणसं आहेत त्यानुसार. आता आम्ही 2 जण आहेत तर दोघांसाठी आम्ही त्यानुसार बनवलेली आहे ही रेसिपी. आणि अशी आता फक्त उकळी होऊन झाली. आता बघा उकळी करायला मी ठेवलेली आहे इथे. त्याला उकळी आलेली आहे. आणि ही कशी समजते आपल्याला शिजलेली, जशी डाळ एकदम बारीक झाली की समजून जाते की आमटी झालेली आहे. आणि शेंगा तर काय लवकर शिजतात. आता बघा तर शिजलेली आहे मस्त. मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता ही मस्त उकळी दिलेली आहे. आता तर बघा मी ताटामध्ये सर्व केलेली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी रेसिपी दिसत आहे.
मित्रांनो एकदा तुम्ही नक्की ट्राय करा घरी, एकदा बघा, एकदम चविष्ट अशी रेसिपी.